नाशिक जिल्ह्यातील एका बेपत्ता अल्पवयीन आदिवासी मुलीची अहिल्यानगरात विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून 10 संशयितांना अटक केली आहे। भाजपचा खंबीरपणे सामना करण्यासाठी आणि विचारधारा न बदलता देशातील हात बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचे थेट आवाहन दिले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत दुहेरी पदवी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे। राहाता परिसरातील बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी पुण्यातील आणखी एका डॉक्टरसह एजंटला अटक केल्याने या गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या 21 वर पोहोचली आहे। रेल्वे प्रवाशांना तत्काळ बुकिंगच्या वेळी येणाऱ्या हँगिंग, कॅप्चा आणि पेमेंट फेल्युअरच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी 15 जुलैपासून IRCTCची नवीन अत्याधुनिक वेबसाईट सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या 315 शाळांमधील वर्ग खोल्या नादुरुस्त असून शासनाकडून अद्याप 25,83,00,000 रुपयांचा दुरुस्ती निधी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिकावं लागल्याची भीती व्यक्त होत आहे। नाशिक विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आपल्या मंत्रालयातील काम सोडून बंडखोर पक्षाची मनधरणी करण्यात व्यस्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। लातूरमध्ये वीज पडून बैल दगावलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गोशाळेतून दिलेला बैल आजारी निघाल्यामुळे शेतकऱ्यावर उपचाराचा भुर्दंड पडल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्तेच्या वादातून न्यायालयाने घराचा ताबा वृद्ध आईवडिलांच्या बाजूने दिल्याचा राग मनात धरून पोटच्या मुलाने 84 वर्षीय सेवानिवृत्त वडिलांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे। सांगली शहरातील अभयनगर येथे व्यावसायिक वादातून 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळीबार करत माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची डोक्यात गोळी काढून हत्या केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।